अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवायांना वेग आला असून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव तालुक्यात धडक कारवाई करत 2 किलो 150 ग्रॅम गांजा जप्त केला आहे। या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून 2 संशयित आरोपींविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जुलै रोजी रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास मढी फाटा कोळपेवाडी रोड तालुका कोपरगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली। या कारवाई दरम्यान दत्तू रतन महाजन वय वर्ष 45 राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव याच्या ताब्यातून प्रतिबंधित अंमली पदार्थ गांजा जप्त करण्यात आला, तर त्याच्या सोबत असलेले 2 अनोळखी संशयित घटनास्थळावरून पसार झाले। त्यांचा शोध सुरू आहे। झडती दरम्यान आरोपीच्या ताब्यातून 2 किलो 150 ग्रॅम वजनाचा गांजा, जिओ कंपनीचा एक मोबाईल फोन आणि इतर साहित्याचा एकूण 1,06,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजित किंमत 53,750 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात आरोपीने जप्त अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने ताब्यात ठेवल्याचं निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे। फरार झालेल्या संशयितांचा शोध सुरू असून अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा उलगडा करण्याच्या दृष्टीने तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत असून अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात कारवाईची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।